मन मंदिरा गजर भक्तीचा। ज्यांनी आपला अनुभव आपल्या ठिकाणी मुलवला ते ऋषीमुनी, आणि ज्यांनी आपला अनुभव जगाला वाटत गेले ते संत। हाच मूलभूत फरक आहे दोनमध्ये। जगाला वाटत गेले, ज्ञानेश्वर महाराजापासून जगाला वाटण्याची परंपरा सुरुवात झाली। मागची भाषाच निराळी, न कळणारी भाषा, नाही का? अगदी देवभाषा जरी असली तरी मान्य आहे ना, पण सर्वसामान्य माणसाला कुठे कळत होतं? पण ज्ञानेश्वर महाराजांनी जो आटोकाट प्रयत्न केला, ज्ञानेश्वरी, अभंग, हरिपाठ आणि अमृतानुभव जो सोप्या भाषेमध्ये सांगायला सुरुवात केली, तो एवढंच की आत्मानुभव काय असतो, किंबहुना असतो का नसतो, नाही का? आत्मा आहे का नाही, देव आहे का नाही, मग त्याचा अनुभव। तेव्हा या ग्रंथामधून ज्ञानेश्वर महाराजांना जे अमृत तत्वाचा अलौकिक असा अनुभव झाला, तो अनुभव शब्दाच्या माध्यमातून आपल्या सद्गुरूच्या कृपेने त्यांनी प्रगट केला। कारण शेवटी हा जो आत्मानुभव आहे, आत्मा तर आपल्याजवळ असतोच पण अनुभव नसतो। तो अनुभव प्रगट होण्याकरता सद्गुरू लागतो। जगतातली कोणचा अणुरेणू असा आहे की ज्याच्यामध्ये आत्मसत्ता नाही? पण किती असे आहेत की ज्यांना आत्मानुभव झाला? मी नसे ऐसे कौन ठिकाण असे, परी प्राणियाचे दैव कैसे जे मीच नाही म्हणती। मी नसे ऐसे कौन ठिकाण असे, असं कोणतं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आत्मवस्तू नाही? पण असे किती आहेत या विश्वामध्ये, किती झाले की जी जवळचीच असलेली वस्तूचा अनुभव ज्यांना झाला? ऐसे प्राप्त पुरुष आहेत, संसारी नाहीत गा बहुत, हिंडता अवघ्या जगात कदाचित एखादे देखीजे। आणि तो एखादा आम्ही बघितला म्हणून आम्ही भाग्यवान। तो एखादा म्हणजे ज्ञानोबा राया। ऐसे प्राप्त पुरुष आहेत। बघा काय ओळी सांगितली, ऐसे प्राप्त पुरुष आहेत, संसारी नाहीत गा बहुत। प्राप्त परमात्मा प्राप्त प्रतीतीने भोगणारे असे जे प्राप्त पुरुष किती आहेत? ऐसे प्राप्त पुरुष आहेत, संसारी नाहीत गा बहुत, हिंडता अवघ्या जगात कदाचित एखादा देखीजे। परमात्मा सर्वांना प्राप्त आहे, पण त्याची प्रतीती प्राप्त असणारा विरळा, आणि ती प्रतीती जगाला वाटणारा तर। म्हणून या ठिकाणी आणि जी आत्मप्रतीती अनुभव सांगायचा जो प्रयत्न केला, सगळी एकरूपताच आहे। आता इथे द्वैताची भाषा नाही आहे, सगळी एकरूपता आहे। काल आपलं जे प्रवचन संपलं की असा डंग वाजवला, वाजवल्याबरोबर नाद झाला, पुन्हा तो नाद कुठे गेला? मग गेला तिथे होता का नव्हता? वाजवल्यावर प्रगट झाला म्हणजे प्रगट झाला, म्हणजे प्रगट झाला म्हणजे मुळात होता। होता तो कुठे होता? नाही म्हणजे कुठेतरी होताच ना। बघा आता एक अगदी अनुभवाचा दृष्टांत सांगतो। आता वेणाच्या तारा असतात, मधला जोड असतो, तिकडचा खर्जा, इथे पंचम असतो। तर त्या तारेमध्ये पंचम आहेच आहे। असं केलं की पंचम प्रगट झाला, आणि स्वर बंद झाल्यानंतर तो कुठे गेला? जिथे गेला तो आहेच ना। फक्त पेटीमध्ये बोट दाबल्यानंतर हा पंचम, हवा फुकल्यानंतर पंचम, त्याच्यावर आघात झाल्यानंतर पंचम, पण तो आघात सगळा संपला तरी तो पंचम कुठे गेला? नीट लक्षात घ्या, त्या ठिकाणी ते आहेच आहे। हे कशा करता भेद आहे? तो दिसण्याकरता आहे। जै प्रकृती डंका अनुकरे तै प्रकृती डंक्या अवतरे मा डंकूची ते भरे कोण कोणा।
तैसे आपुलेने सुखपणे नाही दया सुखवणे आणि नाही हेही जेणे नेणे जे सुख. काय सांगतात बघा या ठिकाणी. त्याप्रमाणे ब्रह्म केवळ सुखरूप असल्यामुळे ते कधीही सुखी होत नाही, म्हणजे त्या सुखाचे भान नाही व सुखही नाही. जे सुख आहे ते कधी सुखी होत नाही, त्याला सुखाचं भानही नाही. मी सुखी आहे असं म्हणण्याचंही कारण नाही. जो दुःखी आहे तो म्हणतो मी सुखी आहे. जो सुखीच आहे, नवे नवे सुखरूप आहे, तो मी सुखी आहे असंही कधी सांगत नाही. सांगायचं काही कारण आहे का? नाही का? हां, त्या अवस्थेमध्ये सांगणं म्हणजे सुद्धा चूक होईल. म्हणून कसं म्हणतायत बघा, तैसे आपुलेने सुखपणे नाही दया सुखवणे. आपल्याला काहीतरी कृती घडते आणि त्याच्यापासून सुख निर्माण होतं, काहीतरी कृती घडते आणि त्याच्यापासून दुःख निर्माण होतं. हे सुख दुःखातीत आहेत. अवस्था कशी आहे? म्हणून सच्चिदानंद शब्द पदत्रयाचं विवरण करताना श्रुतीने फक्त काय नाही ते सांगितलं. दुःख नव्हे ते सुख. आणि नाही हेही जेणे नेणी जे सुख आहे नाहीच्या पलीकडे. आपल्याला आपल्या स्वरूपाचे ज्ञान आहे, कशाला दुसऱ्याला पाहून. तसे आत्म्याला त्याचे ज्ञान आहे का? आत्म्याला त्याचं ज्ञान असण्याचं काही कारण नाही, कारण तो आत्मरूपच आहे, ज्ञानरूपच आहे. ज्ञानरूप असल्यानंतर हे बघा, साखरेला गोडीचं भान आहे का? आता कळेल तुम्हाला. साखरेला गोडीचं भान आहे का? उलट. मिरचीला तिखटाचं भान आहे का? साखर गोड आहे तुम्ही म्हणता, मिरची तिखट आहे तुम्ही म्हणता. कोणत्या मिरचीने काही तक्रार केली की माझं तोंड भाजलं? आता मिरचीसारख्या बोलणारी माणसं असतात काय? हां, काय मिरचीसारखी बोलणारी बायका खूप असतात, पुरुष खूप असतात, नाही असं काही नाही. हां, मग त्याच्यामध्ये सुद्धा नाव आहेत, साधी मिरची, लवंगी मिरची, बेडगी मिरची. माझं बोलणं काही काही बेडग्या मिरच्या, आलं का लक्षात? हां, काही काही मिरच्या लाल दिसतात पण तिखट नसतात. ही लवंगी एवढी असते पण चुकून जर जाता खाली आली की वाटोळच झालं. काय म्हटलं मी? हे मोठी गंमत आहे त्याच्यामध्ये. तसं मिरची कधी म्हणत नाही की माझं तोंड भाजलं. हां, तसं स्वरूप कधी म्हणत नाही मी स्वरूप आहे. तसं ज्ञान कधी म्हणत नाही मी ज्ञान आहे. म्हणायची गरज नाही, ज्ञान रूप आहे, ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. हां, तसं या ठिकाणी मग खाणारा कोणीतरी तो म्हणतो. नाही तर आपल्या घरात बायका असतात की नाही, काहीतरी चुकून तो ह्या मिरच्या येतात, मग त्या सांगतात बेताने खा, ती लवंगी मिरची आली आज. आणि काय काय मिरच्या हिरव्यागार अशा जाड दिसतात ना, एवढा जरी भाकरीचा घास खाल्ला तरी काहीच नाही, दिसायला हिरवीगार पण तिखटाला कमी. आकार मिरचीचा कशा करता सांगतोय मी? मिरची चाकल्यानंतर कळते तिखट आहे का कशी आहे. तेव्हा या ठिकाणी मिरचीला मिरचीचा तिखटपणा कळत नाही, साखरेला साखरेचा साखरपणा कळत नाही. सगळे रस सांगू का? काय कारल्याला कारल्याचा कडूपणा कळत नाही, नाही का? हां, तसं हे जे रस आहेत कोणीतरी चाखणार असावा लागतो. तसं या ठिकाणी आत्म्याला त्याच्या ज्ञानाचे काय भान असायचं कारण आहे? ज्ञानरूप आहे, ज्ञानरूप आहे. मग ते प्रकृतीचे अभावे डंकू तो अडंकू नव्हे, परी अवर्तनेचे न संभवे कोणासी. तैसे सुखमात्र जिजे पूर्ण, तेने सुखी होईल पै कोण. परी सुखापुले सुखपण. जो सुख मात्र आहे तो कोणत्या कृतीने सुखी होईल? जो सुख मात्र आहे, समजून घ्या नीट. ज्ञान मात्र, सुख मात्र, या जो मात्र शब्द आहे ना, हा अमृतानुभवातला वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहे. ज्ञान मात्र. आत्माची ज्ञान मात्र पाही, ज्ञान मात्र. हां, म्हणजे मात्र शब्दाचा अर्थ असा आहे की याच्या व्यतिरिक्त तिथे दुसरं काही. ज्ञान म्हणजे ज्ञान मात्र, परिपूर्ण ज्ञान. त्याच्या ठिकाणी विक्षेप असण्याचं काहीही कारण नाही.
त्याला सांगायची गरज नाही की असं नाही म्हणून असं नाही का. हे सांगायचं कारण नाही की हे अमके बसलेत आणि हे नाही म्हणून हे बाबा महाराज, सांगायची गरज नाही. काय गरज आहे? स्वयंभू तुमच्या समोर आहे, सांगायची गरज काय? स्वयंभू तुमच्या समोर असल्यानंतर सांगण्याची याची कशाची गरज नाही, कशाची आवश्यकता नाही. सुखाचे निसद्भावे सुखी सुखत्व न संभवे परी आपणची अभिभवे हे तव न घडे. त्याला कशाचा सुखाची जाणीव सुद्धा नाही, सुखरूप आहे. हे एकले दिसे सुखवाचक परी सच्चिन मात्र हेची एक शब्दाचे कंचुक फिटवणी आहे. हे तिन्ही एकच आहे, एकच आहे. पण हे का झाले निराळं? शब्दाची चोळी त्याच्यावर आहे. शब्दाची कंचुकी फिटून गेल्यानंतर तुम्हाला कळेल की आहे ते एकच आहे. कंचुकी म्हणजे चोळी. काय? हे शब्दाने प्रगट झालं. काय प्रगट झालं? सत चित आनंद. आता ही शब्द आहेत, ही शब्दाची चोळी त्याच्यावर घातलेली आहे. बघा कसं लिहिलं आहे. शब्दाची कंचुकी फुटवणी आहे, हे शब्दाच्या पलीकडे आहे. सुखा सुख द्वंद्व नाही एकले सुखचे असे पायी. एक लक्षात घ्या, सुखाला दुःख हे द्वंद्व आहे, सुखाला सुख हे द्वंद्व नाही. काय म्हटलं? सुखाला दुःख हे द्वंद्व आहे, चांगल्याला वाईट हे दंगला आहे, चांगल्याला चांगले हे द्वंद्व नाही. हे नीट लक्षात घ्या. तुम्हाला काय वाटतं? सुखाला सुख नाही. सुख द्वंद्व नाही एकले सुखचे असे पाही. आता ऐशियाई ठाई अभाव कायचा? मग इथून तिथून जर सुखरूप आहे तर त्याचा भाव आणि अभाव दोन्ही नाही. सर्वच जर सुखरूप आहे ते हे सुख आहे म्हणण्याची आवश्यकता काय? इथून तिथून साखरेचं पोत आहे, खालचा भाग साखरेचा नाही बरं का, मग कशाचा आहे? मग साखरेचं पोतं म्हणू नकोस, मग साखरेचं पोतं म्हणू नकोस. इथून तिथून साखरेचं पोतं. तसं इथून तिथून सुख मात्र. इथून तिथून सुख मात्र म्हटल्यानंतर पुन्हा सुख आहे हे म्हणण्याचं काही गरज नाही. सुख द्वंद्व. आता हे बघा, गंमत सांगतो तुम्हाला थोडंसं कळण्याकरता. याच्यापेक्षा अगदी काही सगळे दृष्टांत मी देतो तेवढे अगदी 100% असतात. हे बघा, जे 100% आहे ना तिथे दृष्टांतच नसतात. माझं बोलणं कळलं का? ज्ञानोबारायचंही तसंच आहे. हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतायत एवढाच त्याच्यातला भाग, बाकी याच्यापेक्षा. हे बघा, आपल्याला कोणी दुसरं भेटलं तरी प्रश्न विचारतात, काय कसं काय चाललं आहे, बरे आहे ना, सुखी आहे ना? मग आपण म्हणतो सुखी आहे. सुखी आहे का दुःखी आहे चर्चा केव्हा आली? दुसरं कोणी भेटलं तर. तुम्ही एकटे म्हणता का मी सुखी आहे? म्हणण्याची गरजच नाही, सुखीच आहात. आणि म्हणू लागाल तर एरेवड्याला हलवायला पाहिजे. तुम्ही जर म्हणू लागला मी सुखी आहे बरं का, मी सुखी आहे बरं का, मी सुखी आहे बरं, मी सुखी आहे, पाहुणे आले काय असंच सारखं करतात, मी सुखी आहे, मी सुखी आहे, मी सुखी आहे, सारखं येईल त्या मी सुखी आहे, सुखी आहे. अरे सुखी आहे म्हणतोस कशाला? आहेस ना. तसं जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्वच आहे. तिथे निराळं सांगण्याची दाखवण्याची गरज नाही. सुखरूप म्हणजे सुखरूप. म्हणून काल अभंग म्हटला मी, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. म्हणून आरसा न पाहता मुख स्वय सन्मुख बिनमुख तेवी न सोनी सुखा सुख सुखाची जे. हे बघा, आरशाच्या पुढे गेल्यानंतर बघितलं न बघितलं आलं, गेलाच नाही तर मुख आहे तिथे आहेच ना. नाही का? आरशात बघितल्यानंतर तेव्हा तो म्हणला हे माझं मुख आहे. मग आरशात बघितलं तेव्हा तुमचं मुख होतं का? त्याच्यानंतर नव्हतं, त्याच्या अगोदरही नव्हतं. हे कशाचं वर्णन आहे? स्वरूपाचं वर्णन चाललं आहे. आरशात मुख न पाहता त्याचा सन्मुखपणा व विनमुखपणा नाही. आरशात पाहिलं म्हणून सन्मुख विनमुख. आरसा समोर घेतला म्हणजे पाहणाराच्या समोर मुख येते. आरसा पुढे नसला तर मुख सन्मुख नसते. काय? आरसा समोर घेतल्यानंतर तुमचं मुख समोर आलं आणि नाही ठेवला तर तिथे नाही. काय? तसं सुख म्हटलं तर सुख आहे आणि नाही म्हटलं तर नाही. तसा आत्मा सुखरूप आहे म्हटलं म्हणायला पाहिजे.
हां, आरसा समोर आल्यानंतर तुम्हाला कळलं, वा 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 मला कळलं बरं का, वेडेपणा होईल. काय, जो कधी हरवलेलाच नसतो, कधी सापडण्याचा प्रश्न आहे का? जो हरवला असेल तो सापडेल. एक दृष्टांत आहे गमतीचा. मन मंदिरा गजर भक्तीचा.